सगळ्यांना नमस्कार. आताच आपले विधिज्ञ परगोत साहेबांनी जे एक शब्द वापरला आहे की आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसतोय. खरंच सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय, कारण तुमचा इतक्या वर्षांचा जो काही संघर्ष होता किंवा लढा होता तो आता कुठेतरी प्रत्यक्षात उतरताना आपल्याला दिसतोय. त्याचं पहिलं पाऊल जे आहे ते सगळ्यात मोठं जो टास्क होता की जमीन मिळणं, कारण वसई तालुक्यामध्ये एवढी चांगली जमीन उपलब्ध होणं फार अवघड होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आचोळेमध्ये सर्वे नंबर 6 मध्ये याबाबत कोर्टाचं आरक्षण आपण टाकलेलं होतं, परंतु सगळ्याच दृष्टिकोनातून ती जागा जरी योग्य असली तरी आपला हा कोर्ट सोडून पुन्हा त्या आचोळ्याला जाऊन तिथे जाऊन पुन्हा कोर्टचं काम करणं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ते थोडी अडचणीचा भाग होता. पण आपण आपला नाईलाज होता, कारण तीच जागा त्यावेळेस योग्य होती, त्याच्यामुळे आपण ती जागा सजेस्ट केलेली होती. त्याच्यानंतर दिवाणमान मधली काही जागा आपण बघितली, उमेळ्यातली पण जागा बघितली, परंतु आरक्षण मात्र सर्वे नंबर 6 इथलीच आपल्याला देऊ केलेलं होतं. या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देखील पालघरला आले होते. त्यावेळेस आमची एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये ज्यावेळेस ठरलं किंवा आम्हाला कळालं की एकूण 17 माळ्याची ही नवीन इमारत असणार आहे आणि त्यासाठी चांगलीच जागा आपल्याला पाहिजे, तर त्या सगळ्या दृष्टीने विचार करता जिथे आता आमचं प्रांत साहेबांचं कार्यालय आहे ही सगळ्या सोयीने युक्त जागा होती, कारण ही न्यायालय देखील जवळ, तहसील ऑफिस जवळ, पुन्हा SDO ऑफिस देखील जवळ आणि त्याच वेळी तिथे सुसज्ज अशी न्यायालयाची इमारत होणं हे सगळ्यांना अपेक्षित होतं. आणि त्याप्रमाणे काल जो काही शासन निर्णय आलेला आहे, जे ज्ञापन आलेलं आहे, त्याच्यानुसार आपल्याला ती जागा शासनाने देऊ केलेली आहे. आता जसं आता परगोत साहेब बोलले की जी आपल्या आता नावावरती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याच्या पुढच्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या लवकरात लवकर होणं अपेक्षित आहे. माझ्या स्तरावरतून जे काही मला करता येण्यासारखं आहे ते आम्ही तात्काळ करून देऊ. प्रॉपर्टी कार्ड असल्यामुळे डेप्टी एसएलआरच्या कडनं त्याची नोंद होणं अपेक्षित आहे. तत्पूर्वी ती जागा हँडओव्हर करण्यासाठी महसूल व वन विभागाला निर्देश दिलेले आहेत. आपण जर ते ज्ञापन व्यवस्थित वाचलं तर त्याच्यात लक्षात येईल की महसूल आणि वन विभागाने ती जागा हस्तांतरित करून ती द्यायची आहे, तर ती देखील मंत्रालय स्तरावरतीच आहे. जो पाठपुरावा आता आपण केलात, आपल्यापैकी काही लोकांनी तिथे जाऊन जर तो पाठपुरावा केला तर निश्चितच काही थोडक्या दिवसामध्ये ही जागा आपल्याकडे हस्तांतरित होईल आणि त्याचं एस्टिमेट वगैरे तर सगळं तयारच होतं आणि ते तयारीनिशीच पुढे गेलेलं होतं. आपल्यापैकी काही जनता दरबाराच्या नंतर माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आदरणीय आपले 133 वसई विधानसभेचे विद्यमान आमदार विद्याधर ठाकूर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झालेली होती आणि आपण सगळ्या बारचे जो 3-4 बारचे लोक एकत्र येऊन त्यांना निवेदन दिल्यानंतर आज हे एवढं फास्ट काम, अगदी आचारसंहिता लागू व्हायच्या आधी आपल्याला हे ज्ञापन येऊन ही जागा आपल्या म्हणजे न्यायालयाच्या ताब्यात देण्याच्या संदर्भातले आदेश प्राप्त झालेले आहेत. तर त्या अनुषंगाने पुढची जी कारवाई आहे ती देखील ह्या मोजक्या आचारसंहिता लागू व्हायच्या आतमध्ये जर झाली तर प्रॉपर्टी कार्ड देखील आपल्या नावाने येईल आणि त्याचं काम जे आहे ते तात्काळ सुरू होईल. ते एस्टिमेट वगैरे तर ऑलरेडी गेलेलंच आहे. तर काल मी आमच्या आदरणीय उपविभागीय साहेबांशी काल बोलत होते, त्यावेळेस चर्चा झाली, तर त्यात त्यांचं कार्यालय जे आहे आणि गेस्ट हाऊस हे सर्वे नंबर 6 मध्ये प्रस्तावित केलेलं आहे त्या ज्ञापनामध्ये, तर त्याच्यात देखील काही बदल होईल का? कारण आपण ज्यावेळेस प्रस्ताव दिला होता त्यावेळेस गेस्ट हाऊस आणि SDOचं कार्यालय हे देखील कोपऱ्यात दाखवलेलं होतं. त्याच्यामध्ये त्या जो नकाशा किंवा जो आपण प्लॅन दिला होता त्या प्लॅनमध्ये एवढी 17 माळ्याची इमारत बांधून देखील जागा भरपूर शिल्लक राहते. त्याच्यातनं DP रोड पण आहे, त्या रोडच्या त्या साईडला किंवा या साईडला जिथे आता गेस्ट हाऊस आहे, कारण आपल्याला वसई तालुक्यामध्ये शासकीय विश्रामगृह कुठेही नाही आणि जर अशा वेळी SDO साहेबांचं कार्यालय जर बाहेर गेलं दुसरीकडे तर मग आपल्याला जे काही अपेक्षित होतं त्यातलं कुठेतरी काही गोष्टी ऍडजस्टमेंट करायला लागतील.
आपल्याला 100%च्या ऐवजी 75% समाधान मानावं लागेल, कारण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना जिथे प्रांत कार्यालय जाईल तिथे त्या सुनावण्यांसाठी जावं लागेल आणि त्याच्यामुळे थोडीशी धावपळ होईल. त्याच्यामुळे आम्ही मांडतानाच मांडलेलं होतं की SDOचं कार्यालय आणि विश्रामगृह तिथंच राहावं. तर आम्ही त्या मागणीसाठी आत्ताही आग्रही आहोत. शासन स्तरावरती त्या संदर्भात जे काय अहवाल पाठवायचा असेल तो देखील आम्ही पाठवून देऊ, कारण सर्वे नंबर 6 मध्ये आपल्याला आत्ताच 200 बेडचं आपण हॉस्पिटल तिथे मंजूर करून आणलेलं आहे. त्याच्यामुळे मुळातच तिथे जागा नाही आहे आणि त्यात पुन्हा गेस्ट हाऊस, पुन्हा इथल्या जो स्टाफचा राहण्याचा प्रश्न आहे तो देखील त्याच्यामध्ये निर्णय झालेला नसल्यामुळे तो एक पार्ट राहिलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ते देखील पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आमच्या स्तरावरती जे काही लागेल ते आम्ही आपल्याला सर्व ते सहकार्य करायला तयार आहोत. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. लवकरच ही सुसज्ज इमारत या ठिकाणी उभी राहू आणि त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित प्रॅक्टिस करून तुमच्यासाठी देखील वेगवेगळी दालनं तिथे उपलब्ध व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला आपण इथे बोलवलं, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.